पंतप्रधान तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी. भारत आणि नॉर्डिक देशांमधील हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारीला धोरणात्मक सहकार्याचं स्वरूप देण्याचा निर्णय. भारताच्या विकासात नॉर्डिक देशांच्या गुंतवणुकीचं योगदान. व्यापार करारांच्या माध्यमातून भारत आणि नॉर्डिक देशांमधील संबंधांमध्ये नव्या सुवर्णयुगाची सुरुवात. भारत नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची डेन्मार्क, आइसलँड आणि फिनलँडच्या पंतप्रधानांची भेट. परस्पर हिताच्या विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष लो तो लाम यांची भेट घेत दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याचा केला पुनरुच्चार. भारत व्हिएतनाम व्यापक सामरिक भागीदारीमधील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल. उभय देशांदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार. काँग्रेस काळात फोफावलेल्या नक्षलवादामुळे विकासाला खीळ. मात्र रालोआ सरकारने नक्षलवादाचा बिमोड करत नक्षलग्रस्त भागात विकासाची गंगा पोचवली. अमित शहा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत नीट UG पुनर्परीक्षा तयारीचा आढावा. परीक्षेच्या आयोजनात संपूर्ण सचोटी आणि पारदर्शकतेवर भर देण्याचे निर्देश. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य शासनाचा 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 6.5 लाख कोटींची गुंतवणूक. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती होणार. पिसाळलेल्या धोकादायक आणि आजारी कुत्र्यांना दयामरण द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबद्दलचा निर्णय ठेवला कायम. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. रोहित शर्मा, विराट कोहलीचा एकदिवसीय संघात समावेश. नव्या चेहऱ्यांना संधी. नमस्कार.